तुम्हाला सुद्धा संडेला चमचमीत खायला आवडत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर मी या संडेला बनवत आहे हक्का नूडल्स. मुलांना खूप जास्त आवडतात आणि खायला सुद्धा घरी खूप छान लागतात. बाहेर खाण्यापेक्षा आपण घरीच खाल्लेले खूप चांगले असतात. तर मी इथे त्यासाठी सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत आणि नूडल्स छान उकळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी फोडणीसाठी बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी अद्रकसुद्धा घेतलेली आहे. त्याने फ्लेवर छान येतो. आणि ते छान व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे. तो ऑप्शनल आहे. त्यानंतर घरी बनवलेले नूडल्स हे हेल्दीच असतात. त्यासाठी घरीच बनवलेले चांगले. त्यानंतर मी ते बारीक चिरलेला गाजरसुद्धा घेतलेला आहे. त्याचे उभे काप केलेले आहेत. तुम्हाला जसे हवे आहेत तसे तुम्ही करू शकता. अ, गाजर चांगले फ्राय होऊ दिले म्हणजे शिजतात थोडेसे ते तेलामध्ये. मग त्यानंतर मी त्यामध्ये कांदासुद्धा टाकलेला आहे. त्यानंतर मी इथे ढोबळी मिरचीसुद्धा घेतलेली आहे आणि तीसुद्धा बारीक कापून टाकलेली आहे. मुलं तर हे खात नाहीत सर्व काही, पण टाकावं तर लागतंच, त्याने फ्लेवर छान येतो. त्यानंतर सर्व भाज्या मी शिजवून घेतलेल्या आहेत आणि त्याला छान फ्राय होऊ दिलं आहे आणि त्याचबरोबर मी साईडला 2 अंडेसुद्धा फ्राय करायला ठेवलेली आहेत आणि ते सुद्धा यामध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर मी सर्व नूडल्स कढईमध्ये टाकलेले आहेत आणि ते छान परतून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी हक्का नूडल्स मसालासुद्धा त्यामध्ये टाकलेला आहे. त्याने खूप छान टेस्ट येते आणि ते सगळं एकजीव केल्यानंतर मी ऑमलेटसुद्धा त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते छान फिरवून घेणार आहे आणि तयार झालेले आहे तुमचे हक्का नूडल्स. मुलं आवडीने खात आहेत.